काय झालंय गुडघ्याला? काल गाडीवरनं पडले, गुडघा सुजलाय. अहो, गाडी हळू चालवत जावा. माझी गाडी हळूच होती पण समोरचा फास्ट होता. आजकालचे आई वडील ना मुलांना बाहेरीतल्या गाड्या घेऊन देतात आणि मुलं घोड्यासारख्या गाड्या पळवतात. हो ना सर. बरं ठीक आहे, काळजी नका करू. याच्यावर आहे ना एक आयुर्वेदिक उपाय आहे, तुम्हाला मी सांगतो कसं करायचा. कोणता उपाय? चला किचन मध्ये दाखवतो. पातेल्यात अर्धा लिटर पाणी घ्या. दुकानातून ना खडे मीठ आणा. पातेला गॅसवर ठेवा आणि पाणी गरम झाल्यावर त्यात 4 चमचे खडे मीठ टाका. मीठ विरघळल्यावर गॅस बंद करून पातेलं खाली घ्या. हे पाणी प्यायचं का? पाणी पिऊ नका, नाहीतर काहीतरी वेगळंच करून बसाल. एक कॉटनचं कापड घ्या, त्याला पाण्यात भिजवून करकचून पिळा आणि कापड गरम आहे ते आधी चेक करा. त्याच्यानंतर गुडघ्याला चारी बाजूनी कापडाचा शेक द्या. नंतर भिजवलेलं कापड गुडघ्याभोवती 10 मिनिटं पॅक बांधा. याने गुडघ्याची सूज जाईल का? अहो हो, नक्कीच जाईल. तुम्ही करून बघा, 3 दिवसातच सूज कमी होईल. धन्यवाद सर, माझ्या दवाखान्याचे पैसे वाचवलेत. तुमच्याकडे ना पैसे जास्त झालेत म्हणून छोट्या छोट्या गोष्टींसाठी लगेच दवाखान्यात पळता. अहो, आयुर्वेदातल्या उपायांपुढे भले भले उपचार फेल होतात. हेच आयुर्वेदिक उपाय स्वतःपर्यंत न ठेवता सगळ्यांना शेअर करा. आणि जर कुणाचा गुडघा दुखत असेल, गुडघ्याची गादी झिजली असेल, ऑपरेशन सांगितलं असेल, तर त्यांना जीवन ऊर्जेच्या विशेष उपचारांची माहिती द्या. जीवन ऊर्जाची साथ म्हणजे गुडघे दुखीवर हमखास मात.